तर नमस्कार मित्रांनो, मी केतन आणि आज आपण आलोय स्वराज्याची चौथी राजधानी असलेला साताऱ्याच्या कुशीत आणि सातारकरांच्या काळजामध्ये वसलेला किल्ला बघण्यासाठी. आज आपण आलोय किल्ले अजिंक्यतारा बघण्यासाठी. किल्ल्याच्या सुरुवातीला भिंतीवर असणारे हे जे शिल्प आपण बघत आहोत हे शरभ शिल्प आहे. आता हे शरभ शिल्प म्हणजे काय, तर आपल्या हिंदू पुराणामध्ये भगवान शिवाचा भक्त असणाऱ्या हिरण्यकशिपूचा भगवान विष्णू यांनी नरसिंह अवतार घेऊन वध केला. मात्र यानंतर भगवान नरसिंह हे अनियंत्रित झाल्यामुळे त्यांचा जनतेला त्रास होऊ लागला. याच कारणामुळे भगवान शंकरांनी शरभ अवतार धारण करून भगवान नरसिंह यांना नियंत्रणात आणले, अशा प्रकारची कथा प्रचलित आहे. आता आपण जो भव्य दिव्य असा दरवाजा बघत आहोत तो किल्ल्याचा महादरवाजा आहे. दरवाजाला हात लावताच त्याची भव्यता आणि मजबूती जाणवते. या किल्ल्याची निर्मिती ही 12व्या शतकामध्ये भोज शिलाहार राजाने केली आहे. इसवी सन 1673 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. महाराजांना ज्वर म्हणजेच ताप आला असताना महाराज 2 महिने या किल्ल्यावरती वास्तव्यास होते. गडावरती उत्तराभिमुखी मारुतीचे सुंदर असे मंदिर आहे. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला सातारचे आकाशवाणी केंद्र बघायला मिळते. गडावरती पाऊलवाटेच्या पुनर्बांधणीचे काम अगदी शेवटच्या टप्प्यात आले आहे. इथून सरळ जाणारी वाट ही आपल्याला मंगळाई देवीच्या मंदिराकडे घेऊन जाते आणि तिकडे जात असताना आपल्याला महाराणी ताराबाई यांचा राजवाडा पाहायला मिळतो, ज्याची बऱ्याच प्रमाणात पडझड झाली आहे. आणि जर याकडे लवकरात लवकर लक्ष नाही दिलं तर हे राहिलेले बांधकाम सुद्धा येणाऱ्या दिवसांमध्ये पडण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब महाराष्ट्रात आला आणि इसवी सन 1699 मध्ये त्याने या किल्ल्याला वेढा दिला. त्यावेळी या गडाचे किल्लेदार हे प्रयागजी प्रभू होते. मुघलांनी सुरुंग लावून मंगळाईचा बुरुज उडवला, तरी प्रयागजी आणि मराठा सैनिक शेवटच्या श्वासापर्यंत लढले. पण शेवटी अजिंक्यतारा मुघलांच्या ताब्यात गेला. त्यांनी या किल्ल्याचे नाव अजमतारा असे ठेवले. पण पुढे महाराणी ताराबाई यांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याचे नाव अजिंक्यतारा असे ठेवले. महाराणी ताराबाई ह्या त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये याच किल्ल्यावरती वास्तव्यास होते आणि त्यांचे निधन याच किल्ल्यावरती झाले. नवरात्रीमध्ये गडावरती असलेल्या मंगळाई देवीच्या मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते. देवीचं हसरं रूप बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. मंगळाई बुरुजावरून अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेल्या सातारा शहराचे सुंदर असे स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.